या दिवशी आज सुद्धा एवढ्या भर पावसामध्ये नागपूरच्या काचीपुरा चौकामधून इथपर्यंत हे आंदोलन काढलं आणि निवेदन पण देण्यात आलं। त्या अगोदर या ठिकाणी 17 सप्टेंबरच्या अगोदर सुद्धा आपल्या सचिवालयामध्ये 14 डिसेंबरच्या दिवशी याच ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांना सचिवालयामध्ये निवेदन देण्यात आलं। निवेदनामध्ये सुद्धा देण्यात आलं की दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण करण्यात यावं, तरी पण हा स्मारक समिती आणि शासन पण याच्यावर लक्ष द्यायला तयार नाही। यासाठी या ठिकाणची जी आरसी जागेचं नाव आहे CRC जागेची या ठिकाणी इथे जी कृषी विभागाची इमारत उभी करण्यात आली आहे ती जमीन या दीक्षाभूमीला स्थलांतरित करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी केली होती। परंतु आज रोजी स्मारक समितीचे पदाधिकारी कुठलंही काम करायला तयार नाही। आणि हे बघा, तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये कॅप्चर झालेली फरशी तुटलेली आहे, हे बघा, हे माती आता टाकली आहे ना, त्याच्यात पाणी साचलं असतं। हे का इतर मंदिराची दुसऱ्या मस्जिदमध्ये इतर धर्माचे मंदिरं पाहता, शासनाचा निधी पाहता, लोकांची वर्गणी दानपेटीतली पाहता आणि इथलं पाहता खूप मोठी तफावत आहे। त्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत। स्मारक समिती इथे काम करत नाही, म्हणून या ठिकाणची या दीक्षाभूमीची स्मारक समिती बरखास्त करून नव्याने स्मारक समिती अशा पद्धतीने काढावी। नागपूरमधला एक असावा, मुंबईमधला एक असावा, पुण्यामधला एक असावा, औरंगाबादमधला एक असावा, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातले स्मारक समितीमध्ये पदाधिकारी असावे। सर्वात मुख्याचे कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी यशवंतराव आंबेडकर साहेब, ज्या जसं चैत्यभूमीमध्ये कारवा चालतोय की सर्व सुरळीत व्यवस्थित आणि सगळं आताही जाऊन बघा कशी व्यवस्था आहे, तशीच व्यवस्था जर इथे करायची असेल तर आंबेडकर घराण्याचा एक सदस्य या स्मारक समितीमध्ये असता तर ही वेळ आली नसती। त्यासाठी सर्व तमाम बौद्ध बांधवांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावं आणि आंबेडकर घराण्याचा एक सदस्य या स्मारक समितीमध्ये असेल तर इथे सुद्धा असंच परिवर्तन चांगल्या पद्धतीने होणार आहे। म्हणून या ठिकाणी मी भन्ते बी राहुल बोधी चैत्यभूमी मुंबई एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो। सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करतो। मंगल हो, सुखी हो, कल्याण हो।